महाराष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा। संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। ग्रामपंचायत नारायणगाव आणि जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत बुधवारी भव्य वृक्षारोपण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाअंतर्गत गणपीर बाबा टेकडी येथे तब्बल 500 वृक्षांचे रोपण करण्यात आले। जुन्नर तालुक्याचे आमदार श्री शरद दादा सोनवणे यांच्या शुभ हस्ते या वृक्षारोपण मोहिमेचे शुभारंभ झाला। पर्यावरण संवर्धनासाठी आजचा संकल्प, हिरवेगार उद्याचा संकल्प ही मुख्य संकल्पना डोळ्यासमोर ठेवून हा कार्यक्रम पार पडला। या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या सौ नेहाताई योगेश पाटे, पंचायत समिती सदस्या सौ सुषमा अर्जुन भावळ, सौ जयश्रीताई बनकर, RFO श्री प्रदीप चव्हाण, सूर्यकांत हॉस्पिटलचे श्री डॉक्टर प्रदीप जोशी, API श्री प्रवीण सपांगे, मंडल अधिकारी सौ शीतल गर्जे, विघ्नहर सहकार साखर कारखान्याचे संचालक श्री संतोष नाना खैरे, माननीय जिल्हा परिषद सदस्य माऊली खंडागळे, नारायणगावच्या लोकनियुक्त सरपंच डॉक्टर शुभदाताई भावळ आणि उपसरपंच श्री योगेश बाबूभाऊ पाटे, ग्रामपंचायत सदस्या भवनाताई भेल्लेकर, सौ बिरमल तसेच सदस्य आरिफभाई अत्तार, संतोष दांगट, गणेश पाटे, जंगल कोल्हे, डॉक्टर डोळे, डॉक्टर घोरपडे, डॉक्टर काचळे, डॉक्टर शिंदे, डॉक्टर घाडगेडा, खैरे, डॉक्टर गुळवे, अजित वाजगे, जालिंदर खैरे यांसह अनेक मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते। पर्यावरण संवर्धन आणि निसर्गाचा समतोल राखणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे। यावेळी नारायणगावचे उपसरपंच श्री योगेश पाटे यांनी वृक्षारोपण आणि पर्यावरण रक्षणाचे महत्त्व पटवून देत सर्वांनी देशी वृक्ष लावले पाहिजे असे सांगितले। यावेळी ग्रामपंचायत नारायणगावच्या वतीने 10,000 झाडांची लागवड आणि वाटप करण्यात आले। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे, नारायणगाव। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।